गेले 8 दिवस झाले आमच्याकडे लाईटीचा एवढा प्रॉब्लेम झाला, त्यातल्या त्यात मोटरचाही बिघाड झाला. तर संकष्टी चतुर्थी शुक्रवारचा हा व्हिडिओ आहे. थोडासा तुमच्यापर्यंत उशिराने येते, पण काय करणार, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि व्हिडिओही अपलोड करता येत नव्हता. शिवाय पाणी असायचं तर लाईट नसायची. लाईट असली तर तेव्हा मोटर चालू आहे तेव्हा पाणी येईल आणि जेमतेम लाईट आली तर त्यातल्या त्यात मग मोटरचा बिघाड झाला. मग काय वांदे, विकत पाणी आणलं. बापरे बाप! खूपच हालत झाले आमचे 5-7 दिवस. तर रात्री झाडलेलं असतं म्हणून काही एवढी घाण नसते, पण तरी पण मग सकाळी डब्बा वगैरे बनवते. सकाळी डबा देऊन झाल्यानंतरच म्हटलं मग हे नंतर कामं करता येतील, साफसफाईची सगळा कानाकोपरा झाडू मारता येईल. कपडे वगैरे धुवून घेतले, डब्बा बनवून घेतला आणि मग हे सगळं आवरायला घेतलं. तर इथे बसतो वगैरे आम्ही या पायरींवर 4-5 वाजता. मग तेही झाडून घेतो, थोडंसं पुसून घेतो. आणि तसंही बाहेरचं 2-3 वेळा जरी झाडू मारला ना, तरी हवेने धूळ येतेच बारीक. तरी म्हटलं आधी मारून घेते, जेव्हा रांगोळी वगैरे टाकेल तेव्हाही एकदा पुसून घेईल. आणि आता जी म्हटलं आधी रांगोळी वगैरे टाकायच्या आधी जी पाण्याची कामं आहे ती आधी करून घेते. लाईट गेली पुन्हा पाण्याचे वांदे होतील म्हटलं. त्यापेक्षा आता आधी भांडे घासून घेते म्हटलं. आधी जेवणा वगैरेची सगळी भांडी झाली आहे, रात्री घासूनच ठेवतो. डब्याची जी थोडीशी भांडी होती तीही घासून घेतली. आणि हे जे आपली तांब्याचा हंडा वगैरे होता हा घासते म्हटलं. आणि जो मिठाची बरणी वगैरे असते ती, चमचा वगैरे ओला असला किंवा थोडासा ओलसर हात लागला की मग मीठही मग ओलं होतं. ओल्याव्यानी म्हटलं आधी घासूनच घेते आणि मग कोरडी करून घेते. तर हे पहा, हांडे 2-3 दिवसच झाले घासून तरी इतके डाग पडलेत. पाण्याचे थेंब जरी पडला तरी डाग पडतो. तर आणि मग घासायला खूप वेळ लागतो, कठीणही जातं म्हटलं. 3-4 दिवस झाले किंवा 2-3 दिवस झाले की पुन्हा पितांबरीने घासून घ्यायचं. तर आता याला 2 दिवस झाले होते, कारण पाणी भरून ठेवलेलं होतं आणि आपण पाणी घेतो आणि एखादी थेंब जरी पडला हंड्यावर तर मग डाग पडून जातात. तर मग तेव्हाच घासून धुवून आणि पटकन पुसावं लागतं. तर तेव्हा एवढा स्वच्छ आणि थोडासा मस्त लालसर दिसतो. हे पहा, तेव्हाच्या तेव्हा कोरडा करून घेतला ना मग डाग नाही पडत. पण नवीन आपण पाणी घेतलं तर जपून घ्यायचं, नाही तर मग एवढे डाग पडतात ना हंड्याला. एक जरी थेंब पडला तरी तो काळा होतो. आणि मग 2-3 दिवस झाले की पूर्ण थेंब 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 काळपट होऊन जातो. मग असं वाटतं की आत्ताच घासून काढावं. एखाद्या वेळेस पाणी असतं, नसतं. हे पितांबरीचं फार काळं होऊन जातं घासल्यावर. तर ओटाही घासून घेते आणि गॅसही मग घासून घेतला, सगळं धुवून घेतला. त्यानंतर ही नळंही मग थोडीशी तेलकट होऊन जातात. फोडणी वगैरे देतो आपण. किचनमध्ये छोटंसं किचन आहे, मग त्यामुळे तेलकट वगैरे उडतं. तर मग नळही घासून घेतले, सगळं धुवून काढते म्हटलं. किचन चिकट होऊन जातं. तळणीचे पदार्थ केलं की अजूनच मग थोडंसं चिकट होतं म्हटलं. तसंही गुरुवारी वगैरे किंवा एकादशी, संकष्टीला साफसफाई करतोच, पण तरी मग रोजचं आपलं फोडणीचं तेलकट होऊन जातं सगळं किचन. सगळं धुवून काढलं मग आणि आता म्हटलं सगळं हे कोरडं करून घेते व्यवस्थित. किचनची आधी साफसफाई करून घेतली आणि मग नंतर पुसेल म्हटलं. आणि अशी लादी शेवट पुसली की म्हणजे आपण जो किचन वगैरे धुतोय करतो तर त्याचा जो ओलावा आहे तोही मग लादी वगैरे सगळं एकदमच मग पुसलं जातं. पुन्हा पुन्हा तेच ते काम करण्यापेक्षा म्हणून आधी किचन सगळं साफ करून घेतलं, जिथल्या वस्तू तिथे ठेवून दिल्या आणि सगळं नीटनेटकं केल्यानंतर आता लादी पुसायला घेते. गॅस जरी मी सगळा धुवून काढला तरी पण मग असं बर्नरमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे अशी काळजी घेऊनच गॅस धुते. आणि असं पाणी निथळायला ठेवते, असा थोडासा तिरपा करून गॅस ठेवते. म्हणजे पाणी मग बर्नरमध्येही जात नाही आणि सगळं एका बाजूला निथळून जातं. तर आता शेवटी लादी पुसायला घेते. तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की थोडंसं पाण्यामध्ये हळद मीठ टाकायचं म्हणून. तर मग मी थोडं हळद घेतली, थोडंसं मीठ टाकलं आणि फिनाईल टाकून मग आता पुसून घेते म्हटलं. आता सगळं शेवटी मग पुसायचं राहिलं. तर असं शेवटी पुसून घेतलं का अगदी घर क्लीन होतं. मग काही कुठलं काम राहत नाही. फक्त राहिली ती अंगावरची कपडे धुवायची, कारण की भांडी घासल्यामुळे नळाचा प्रेशर थोडा जास्त होता. मग ओलं होतं आणि पुन्हा केसही धुवायचे होते. तर सगळं क्लीन करून घेतलं. सगळं चांगलं स्वच्छ केल्यानंतर आता अंगावरची कपडे वगैरे धुवून घेतली. केसही धुतले, चतुर्थी आहे म्हणून. एकादशीला, संकष्टीला, गुरुवारी, पौर्णिमेला, अमावास्येला नाही पण पौर्णिमेला वगैरे असं धुतात आमच्याकडे केस वगैरे. तर सगळं आवरून झालं. केस तर आपण पुसूनही झटकूनही काही लवकर तर कोरडी होणार नाही म्हटलं. थोडीशी अशी बांधून घेतली ओलसरच. आणि राहिलं ते म्हटलं आता उंबरठ्याला लेपन करायचं. तर इथे मी ना एका वाटीमध्ये असं चमच्याभर हळद घेतली. थोडासा लहान चमचा आहे, मोठा असेल तर असा अर्धा चमचा, म्हणजे उंबरठ्याला पुरेल एवढी हळद घ्यायची. यात गंगाजल, गुलाबजल,
चंदन पावडर घालून असं हे सगळं मिक्स करायचं, लेप बनवायचं याची अशी पेस्टसारखी थोडीशी पातळसर, जास्तही घट्ट नाही की उंबरठ्याला लावता येईल असा लेप पण करायचा हा. नसेल गंगाजल, गुलाबजल तर पाणी घेऊ शकता, थोडंसं गोमूत्र वगैरे, आणि याचा असा लेप करून घ्यायचा. हळद शुभ आहे, म्हणजे हळदीमुळे कुठलीही घरात येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे, तर हळद त्या नकारात्मक ऊर्जेला थांबवते असं म्हणतात. आणि हळद शुभ असल्यामुळे घरात सगळी सकारात्मक ऊर्जा येते, शिवाय सुख शांती येते, लक्ष्मी प्राप्ती होते, आणि वास्तुदोष ग्रहदोष हे सगळं असं दूर होतात हळदीमुळे. यात काही अंधश्रद्धा वगैरे नाही, पण हळद कसं कीटकना काही असले बारीक मुंगी कीटक वगैरे तेही घरात येतच नाही, म्हणजे हळदीचं लेपन शुभच आहे. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार घरचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो, त्यामुळे हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणामही थांबतात. तर एवढं सगळं आटोपत 9 वाजून गेले. शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती आई लेख एका मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जाव, हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज संकष्ट चतुर्थी आहे. मी सकाळीच जेवढं जमेल मला तेवढं साफसफाई आवरून घेतली. माझ्या घरी उपवास तर कोणी धरत नाही, पण तरीही म्हणजे आम्ही एकादशीला, संकष्टीला असं नैवेद्य वगैरे करतो. बाकी नेहमीचं आपलं जे आहे ती साफसफाई सगळी आवरून घेतली. आणि आता थोडंसं मला बाहेर पण जायचं आहे, आंबे वगैरे आणायला, पुरणपोळी बनवायची आहे. तर आणि अजून देवपूजाही बाकी आहे. आता घरातलं सगळं आवरून झाली साफसफाई. आता साफसफाई तर झाली, आता रांगोळी टाकायची आहे. आणि रांगोळी झाली की मग त्यानंतर थोडेसे नाश्त्याला पोहे बनवते. तर रांगोळी तर काही मी जास्त मोठी टाकत नाही, एवढी मलाही येत नाही, पण थोडीसं आपलं जशी जमेल तशी साधी सोपी अशीच. तर चला मग. तर आता शेवटचंच रांगोळी राहिली, देवपूजा, आणि मग नंतर मार्केटमध्ये जायचं आहे. थोडा आभाळही आला आहे, म्हटलं पाऊस येतो की काय. दमट होत होतं खूप वातावरणात, म्हणजे हवा अजिबात येत नव्हती मगाशी, आणि आता अगदी गारवा झाला आहे. तर म्हटलं पाऊस यायच्या आधी लवकर जाऊन येते. तर अशी छोटूशीच इथे मी रांगोळी टाकते. दोघं दारांमध्ये अशी दोघं बाजूला अशी स्वस्तिक टाकली, स्वस्तिक काढून घेतली, आणि त्यानंतर असं छोटूसं फूल काढते. जास्तही मोठी नाही आणि वेळाही नाही, म्हटलं पटकन छोटूशी लवकरही होते. तर असंच तुळशीच्या पानांची छोटूशी रांगोळी काढून घेतली. अगदीच पांढरी फटक न ठेवता म्हटलं थोडंसं पिवळा लालसा रंग भरून घेतला. आमची आजी ओरडते की पूर्ण काय पांढरी फटक रांगोळी काढली, थोडासा रंग भरायचा. तर तिचंच आठवण येते रांगोळी काढायला बसली की, म्हणून मग थोडंसं लाईटच असा कमी पिवळा, हिरवा, लाल रंग भरला आपला रांगोळीत तसा. छोटूशी काढून घेतली, म्हटलं वेळही होतो आहे, आता देवपूजाही राहिली आहे. तर इथे भांडी घासून घेतलेली होती, हेही पुसून कोरडी करून घेतली होती, दिव्यातही वाट टाकून घेतली. घासताना दोघं बाजूची भांडी अशी वेगळी करून घासली होती ना, मग ती पुसून घेतली, दिव्यात वाट टाकली, आणि आता दिवा लावून घेतला, नमस्कार केला. आणि अजून म्हटलं आता ताटात काही राहिलं आहे का देवपूजा करायच्या वेळेस, तेच बघत होती मी. तर अगरबत्ती राहिली म्हटलं. तर साधी सरळ अशीच देवपूजा करतो आम्ही नेहमी, काही असं लांबणीची आरती वगैरे म्हणत नाही. देवाला अगरबत्ती लावली, खऱ्या मनाने परमेश्वराचं नामस्मरण केलं की झाली आमची पूजा. तर आता मार्केटमध्ये जायचं आहे, पण असा पाऊस यायला लागला की बापरे बाप, म्हटलं आता काही खरं नाही. मग थोडंसं जवळच इथं दुकानं आहेत आंब्याची, तिकडे जाऊनच मग आंबे घेऊन आली आणि इथेच खिडकीमध्ये छत्री ठेवत होती, तेच पाहत होती की अजून पाऊस येतो आहे का. तर थोडासा पाऊस कमी झाला होता, म्हटलं पाऊस वगैरे आता कमी झाला, सगळं सामान घेऊन आली होती. आता इथे डाळ निवडून घेते, म्हटलं डाळ टाकायच्या आधी. तर आल्यावर पुन्हा चेंज वगैरे केला आणि ही डाळ निवडायला घेतली. तर येथे बघा ही अशी हिरवी डाळ, सालाची डाळ होती लाल, ती काढून घेतली. आणि डाळ काही जास्त वेळ भिजवली नाही मी, एक 15-20 मिनटं भिजू दिली, धुवून घेतली, आणि आता कुकरला डाळ शिजायला घातली. तर फेसनं मी असं सगळं काढून घेते, म्हणजे याने ॲसिडिटीही होत नाही. आणि चांगली खळखळ उकळी आल्यावर मग कुकरचं झाकण लावते. म्हटलं आता डाळही शिजवून घेतली, तोपर्यंत इथे ना डाळ शिजेपर्यंत मी कणिक भिजवून घेतली, लसूण साफ, कोथिंबीर वगैरे निवडून ठेवलं, आणि डाळ शिजली होती. मग आता डाळही काढून घेतली, आणि जे डाळीतलं पाणी ते निथळून घेतलं आमटीसाठी. आता एका बर्नरवर मी कांदे भाजायला ठेवले, आणि दुसऱ्या बर्नरवर पाणी गरम करायला ठेवलं भातासाठी. तर इकडे तोपर्यंत म्हटलं पुरण गाळून घेते.
डाळ मस्त मऊसूत शिजली होती आणि पटकन असं पुरण गाळल्या जात होतं. गरम डाळ आहे तेव्हाच पटपट अशी गाळल्या जाते. तर हे पहा, अगदी लोण्यासारखं पुरण शिजलं आहे. डाळ चांगली शिजली की पुरणही मग मऊसूत होतं. लाईट जाईल म्हटलं त्याआधी आमटीचा सगळा मसाला भाजून आणि मिक्सरमधून वाटून घेते. जर लाईट गेली तर पुन्हा वांदे होतील म्हटलं, म्हणून आधी आमटीच करायला घेतली. मग पुरण करून बाजूला ठेवलं, पुरण गाळून. अजून पुरणाला चटका दिला नाही, पण गाळून ठेवलं पटकन. आधी हे वाटण्याचं काम करून घेते म्हटलं मिक्सरचं. मग हा भाजलेला कांदा होता, थोडासा तेलातून असा तेल घालून थोडंसं अजून परतवून घेते. आतमध्ये थोडा कच्चाच होता, म्हटलं वेळ जाण्यापेक्षा तव्यातच थोडंसं अजून तेलात भाजून घेते. खोबरेही असे काप करून भाजून घेतले. हिरवी मिरची घेतली आमटीसाठी, थोडंसं हिरवी मिरची, थोडंसं मिरची पावडर. छान होते आमटी. तशी कटाची आमटी भारीच होते, येळवणी चांगली निघाली तर. थोड्याशा तेलामध्ये कांदे, खोबरं, धने, आले, लसूण, हिरवी मिरची डाग पडेपर्यंत आधीच कांद्यासोबत थोडी भाजून घेतली आणि मसाला मग चांगला भाजून काढून घेतला. आता म्हटलं वाटून घेते. लाईट ये-जाच करते आणि पाऊसही पुन्हा चालू झाला होता. तर वाटून घेतला मसाला आणि आमटी करून घेते म्हटलं. आता वाटण तयारच आहे तर टोपात ना आधी मी तेल असं गरम झाल्यावर मिरची पावडर, गरम मसाला घातला आणि त्यानंतर वाटण. आता चांगलं वाटण परतवून घेते म्हटलं. तर हे पहा, वाटण चांगलं परतवून घेतलं. आता थोडासा वरून अजून गरम मसाला घातला. खूप छान आणि चविष्ट अशी ही कटाची आमटी होते, येळवणी. आपण नेहमी अशी जरी डाळ शिजवून केली ना तरी एवढी छान लागत नाही, पण हे पुरण शिजवल्यावर जी येळवणी निघते, त्याची कटाची आमटी बनते ना तर एकदमच भारी लागते. माझ्या मुलाला ही कटाची आमटी खूप आवडते. पुरण तर आवडतेच त्याला, पुरणपोळी, पण सोबतच ही कटाची आमटीही. आणि कुठल्या तांदूळासोबत खातो तो, रेशनच्या तांदूळाचा भात असतो त्यासोबत ही कटाची आमटी एकदम छान लागते. तर त्याला खूप आवडते म्हणून थोडीशी वाढवूनच बनवली. तर तिकडे भाताचं पाणी गरम झालं होतं, ते डाळ काढून घेतली होती कुकर धुवून. ते गरम पाणी कुकरला टाकून कुकरमध्ये घातला. त्यातच मीठ घातलं, म्हणजे अजून एकदा उकळी आली तर म्हटलं तांदूळ घालते आणि भातही शिजेल. आता भात तांदूळही टाकून दिले. मग थोडंसं मीठ घातलं, मिक्सही करून घेतलं. इकडेही आमटीमध्ये मीठ घातलं होतं. म्हटलं हे पण एकदा मिक्स करून घेते. मीठ घातल्यावर उकळीच येत होती यालाही. तर आमटी एकदा चांगली ढवळून घेतली, मीठ मिक्स करून घेतलं चांगलं. आता एकदा चांगली मोठी आचेवर खळखळ उकळी येऊ देते आणि 2-3 मिनटं अजून अशी ठेवली आहे. आता म्हटलं वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालते. भातही झाला होता, गॅस बंद केला, आमटी आणि भात झाला. आता म्हटलं पुढचे पदार्थ. आता महत्त्वाचे पुरणपोळी, आंब्याचा रस. मगाशीच मी आंबेही पाण्यात टाकून घेतले, कणिक भिजली तेव्हाच. तर छान अशी ही आमटी झाली होती, अगदी चवीला भारी लागत होती. तर साधी सोप्याच पद्धतीने केली पण फार टेस्टी. तर म्हणजे कटाची आमटी होतेच छान. येळवणी छान घट्ट दाटसर निघाली ना, डाळ म्हणून चांगली शिजू द्यायची. डाळ चांगली शिजली तर त्यामुळे पुरणसुद्धा चांगलंच होतं, पण कटाची आमटीसुद्धा खूप भारी होते. तर आता पुरणाला चटका देऊन घेते म्हटलं. तर हे पुरण गाळून घेतलं होतं मगाशी, यातच गूळ घातला चिरलेला आणि पुरणाला आता चटका देऊन घेते. तर गॅस ना मी असा मध्यम आचेवर ठेवूनच पुरणाला चटका देते, जास्त मोठ्या आचेवरही नाही. मोठ्या आचेवर पटकन तर पुरण पातळ होतं, पण थोडंसं असं गुळ करपल्यासारखं होतं. शिवाय स्टीलची कढई आहे म्हणून मध्यम स्लो आचेवरच मी पुरणाला चटका दिला. थोडा वेळ लागतो, पण पुरणही मग खमंग होतं. आता थोडं घट्टसर होत आलं होतं पुरण, तेव्हा यात वेलची पूड, बडीशेप पूड, सुंठ पावडर घातली आणि वरून जायफळ किसलेलं. अगदी स्वाद असं हे पुरण आणि पुरणपोळी खायला एवढी भारी लागते ना, खायला मस्त होते. तर सगळं आता हे मिक्स करून घेते. गॅस मी अजून मध्यम ते स्लो आचेवरच ठेवला आहे आणि चांगलं हे मिक्स करून घेतलं. आता म्हटलं पुरण आपलं कसं झालं आहे, तर एक उलथानं रोवलं तर हे पहा, पुरण बरोबर असं झालं आहे. पूर्ण उलथानं आपलं उभं राहिलं. आता इथे कुरडई, पापड, भजे वगैरे म्हटलं तळून घेते. गव्हाची कणिक भिजली होती तेव्हाच मग मी भजींचं पीठही ओलवून घेतलं होतं. आता कुरडई, पापड तळून घेतल्यानंतर म्हटलं ह्याच तेलात भजीही काढून घेते. तर हाताने भजी सोडण्यापेक्षा मी अशी चमच्याने सोडली. म्हटलं अजून झारणीलाही पीठ लागतं आणि पुन्हा झारही मग खराब होतं, पुन्हा सोडा, पुन्हा टाका. तर चमच्यानेच मी म्हटलं आकार गोल येण्यापेक्षा भजी चांगली निघालेली बरी. तर भजी सोडून घेतली. तर मस्त टम्म जाळीदार भजी झाली होती, खूप छान. थोडंसं तांदूळाचं पीठ घातलं होतं यात बेसन पिठात
आणि थोडंसं आहे गरम तेल, त्यामुळे अजूनच मऊ होते भजी, म्हणजे अशी नरम होते आणि खायलाही छान लागते. आता पुन्हा आमच्याकडे लाईट ये जा करते, तर आता बरोबर सगळं आटपत इथे 7:30 होत आले मला. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे किती लवकर लागलं तरी याच्यात 3-3.5 घंटे तर आरामात जातात. तर 7:30 होत आले. मध्ये एकदा लाईट गेली, पुन्हा अजून आली. म्हटलं हे पटपट झालं पाहिजे. अजून पुरणपोळी राहिली, आंब्याचा रस राहिला. तर आता आधी म्हटलं आंब्याचा रस बनवून घेते भजी बनवल्यानंतर, त्यानंतर पुरणपोळी लाटते. तर आंब्याचा रस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला. म्हणजे काय मग पुरणपोळी लाटून होत नाही, तोपर्यंत आंब्याचा रसही थंडगार होईल. गरम गरम पुरणपोळी सोबत थंडगार आंब्याचा रस खायलाही भारी, एकदम भारी लागतं. तर 2 पुरणाच्या पोळ्या बनवत नाही तोपर्यंत अजून लाईट गेली आणि मग काय, ही पोळी टाकली आणि त्यातल्या त्यात जो मोबाईलवर हे शूट करत होती, व्हिडिओ करत होती, त्याच मोबाईलची चार्जिंगही संपली. मग माझ्या मुलाचा मोबाईल घेतला टॉर्चनी आणि त्यातच मग आता पुरणपोळ्या लाटून भाजून घेते. तर तो तिकडे गेला मोबाईल घ्यायला, तेव्हाच मी म्हणजे खिडकी खोलून दुसरी पोळी भाजून शेकून घेतली. तर मस्त अशा छान पुरणपोळ्या होत होत्या. लोकवण गव्हाचंच पुरणपोळ्या आहे, तरी भारी होत होत्या. ते कुठे फाटत नाही, तुटत नाही. अगदी टम्म आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी होत होती. हे पहा. तर गावरान तूप लावून ना, अजून साजूक तूप लावून खूप छान लागते ही पुरणपोळी खायला. एकदम मस्त लोकवण गव्हाची. अजिबात मैदा वगैरे काही टाकण्याची गरज पडत नाही. फक्त पीठ ना असं कपड्याने गाळून घ्यायचं. तर हे बघा किती लुसलुशीत आणि टम्म फुगतायत पुरणपोळ्या. अगदी मऊसूत. आणि भजीच्या वेळेस पण थोडीशी लाईट गेली, ते भजी चमच्याने अशी कढईत टाकताना ते पीठही खाली पडलं गॅसवर. तर गॅसही मग म्हटलं आता हे सगळं स्वयंपाक झालं की तेव्हाच साफ करते. तर तो बघा मला विचारत होता, "आई, मी तिकडे गेलो टॉर्च घ्यायला तर कशी भाजली म्हणून पुरणपोळी?" त्याला म्हटलं, "हे बघ बरोबर भाजली, अगदी टम्म लुसलुशीत." खिडकी उघडूनच बाहेरचं उजेड होतं त्यातच पोळी भाजून घेतली. एवढं गरम होत होतं, लाईटही गेली होती त्यात आणि खूप असं थकल्यासारखं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की मग अगदी लांबणीचा 2-3 तास कुठे निघून जातात अजिबात कळत नाही. त्यातल्या त्यात लाईटही गेली होती आणि शिवाय गरमही होत होतं. मग एवढं थकल्यासारखं वाटत होतं आणि म्हटलं आता जर खाली बसलो तर अजून कंटाळी, त्यापेक्षा जोपर्यंत किचनजवळ उभं आहे तोपर्यंतच भांडी गोळा करून घेतली आणि गॅस वगैरे पुसून घेतला. किचनवर सगळं साफसफाई करून घेतली आणि माझा मुलगा म्हणत होता, "आई पटकन वाढ." मग पानं वाढायला घेतली. गॅस वगैरे तर साफ करून घेतला, पण जी स्वयंपाकाची भांडी होती तर ती गोळा करून ठेवली बेसिनमध्ये. म्हटलं आधी याला जेवण देते आणि मग नंतर ते करेल. तर अगदी टेस्टी आणि मस्त झणझणीत अशी कटाची आमटी झाली होती, आंब्याचा रसही. तर ना आमरस मी असा रवीने घुसळून बनवला, मिक्सरला नाही फिरवला. मिक्सरचं म्हणजे खरं सांगू का, मिक्सरला जो आमरस बनवतो ना आपण, त्याचा रंगही थोडा कमी होतो आणि चवही थोडीशी कमी होऊन जाते. म्हणून मी ना असं रवीने घुसळून, खरं तर आमच्याकडे लाईटही नव्हती म्हणा, ते पण नेहमी बनवते तर एखाद वेळेस असं मी आंबे पिळून किंवा घुसळून बनवते. तुम्ही म्हणत असाल लाईट नाही, पाणी, शिवाय पाऊसही चालू आणि असं ऐन वेळेस आमरस असं वाटत असेल. पण रस बनवायचं एकच कारण, माझा मुलगा रोज मला म्हणायचा, "आई आता आंब्याचा सीझनही संपेल. आता पुढच्या वर्षीच आणि संकष्टी होती त्या हेतूने मग बनवून टाकला." तर टोपं-टापं तर काही धुतले नाही. सणासुदीचा स्वयंपाक करतो तर थोडा जास्त प्रमाणातच बनवतो. म्हणून ज्या होत्या त्या प्लेटी धुवून घेतल्या आणि जेवायला बसले. पाणी आणत नाही तोपर्यंत मी सुरुवातही केली होती. असा आजचा व्लॉग होता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.